मित्रांनो, आता आपण जे प्रोमो बघितला त्याच्यामध्ये थोडस वाद होणार आहे. आज संध्याकाळी जे वाद निर्माण होणार आहे मित्रांनो, ते वाद खूपच म्हणजे खूपच भयंकर होणार आहे. आता राजकारणी वर्सेस लावणी कलाकार याच्यामध्ये वाद निर्माण होणार आहे आणि वादामध्ये कोण जिंकेल ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जे दीपाली मॅडमनं बोलली आहे ते मित्रांनो एकदम योग्य आहे. तर त्यांच्या बोलण्याची जी लँग्वेज होती ते थोडं चुकीचे असं वाटते लोकांना, पण जे दीपाली मॅडमनं बोललेले आहे ते एकदम बरोबर आहे. कारण की लावणीला ना आपण महाराष्ट्र सगळा मानतो, पण लावणीच्या जागी ते लोकांनी वेगळंच काहीतरी करून ठेवलंय. त्याच्यामुळे ते दीपाली मॅडमने राधा मुंबईकरला असं बोललेले नाहीये, पण ते राधा मुंबईकर स्वतःवर ओढून घेते आणि बोलते की मी त्यांची लायकी काढू शकते पण मी शांत आहे. असं नाही बाई, शांत बसू नको तू, पण तुला बोलायचा हक्क आहे. तिथं बिग बॉस मध्ये गेल्यानंतर तुला हक्क पूर्ण म्हणजे पूर्ण आहे, तू बोलू शकतेस, पण लायकी हे वगैरे काही काढू शकत नाहीस कुणाची. समोरचा आपल्याला वाद करतो त्यावेळेस आपण पण त्याला बोलावं लागतं, पण असं लायकी वगैरे नाही. पण भांडणं हे वेगळ्या पद्धतीचं असतं आणि तुम्ही जे लायकी लगेच भांडणं हे करताय ना, त्याच्यामुळेच तुम्हाला असं बोलतायत लोक, एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, बघूया संध्याकाळी काय होते ते. तर चला मग, बाय बाय.